आनंद परांजपे यांच्याकडे आपण जाणार आहोत। जे नक्कीच आनंद परांजपे यांच्याकडे जाणार आहोत। आवाज आपला जात नाही त्यांच्याकडे। उन्हाळे सर, मी तुमच्याकडे येते। आता जे काही आकडे आपल्याला या ठिकाणी हर्षवर्धन पाटील किंवा नरेश मस्के यांनी सांगितलेत किंवा अतुल भातखळकर म्हणाले की कम्फर्टेबल आकड्यापर्यंत आम्ही पोहोचू, हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे। इथे जर आपण पाहिलं उन्हाळे सर, हर्षवर्धन पाटील असं म्हणतायत की 160 ते 165 जागा आम्हाला मिळतील। तिथे नरेश मस्के म्हणतायत की 165 ते 180 जागा आम्हाला मिळतील। हा आकडा कुठेतरी सिमिलर या ठिकाणी आहे, काय वाटतं तुम्हाला? ची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणी जी योजना राबवण्यात आली, लाडकी बहीण, ह्या लाडकी बहीण या योजनेचा काहीतरी बऱ्यापैकी इम्पॅक्ट हा बहिणीवर पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणजे याच्यात आहे योजनांचा गलबलाट खूप झाला, ही गोष्ट खरी आहे। आणि याच्यामध्ये जे शीतयुद्ध आहे, म्हणजे आता ते अर्थात मान्य करायचं की नाही हे युतीवर अवलंबून आहे, परंतु शिंदे गट हा बऱ्यापैकी वरचढ राहिलेला आहे या सगळ्या परिस्थिती हाताळण्यामध्ये, आणि त्यांनी बऱ्यापैकी तो डॉमिनंट आहे असं एकंदर निवडणुकीमध्ये सिद्ध केलं। त्याच्यामुळं त्यांच्या जागा या थोड्याशा जास्त राहतील। परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून ही भारतीय जनता पक्ष हाच राहील आणि तो राहणार आहे। त्याच्यामध्ये हे सत्य आहे, कारण त्यांनी जागा जास्त लढवलेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीची व्यूहरचना केलेली होती, ज्या पद्धतीचे बारकावे साधलेले होते, एवढेच नव्हे तर बाहेरच्या प्रांतातून जे लोक या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आणि निरीक्षणासाठी आलेले होते, एवढंच नव्हे तर प्रत्येक बूथचं निरीक्षण केलेलं होतं, हे इतकं मायक्रो प्लॅनिंग त्यांनी केलेलं होतं। हे सगळं लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने बऱ्यापैकी त्या निवडणुकीकडे त्यांचं बारीक सारीक यांचं सध्या त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे नेरेटिव्ह, हे नेरेटिव्ह केलेलं होतं। पण ते जे नेरेटिव्ह किंवा कथानक आहे, हे कथानक फारसं परिणामकारक राहिलं नाही, बटेंगे कटेंगे राहिलं नाही आहे। एक आहे तो सेफ आहे, किंवा शेवटच्या क्षणाला देखील धर्मयुद्ध असं जे केलेलं आहे, परंतु त्याचा परिणाम काही ना काहीतरी वरच्या वर्गामध्ये झालेला आहे। आणि तो परिणाम म्हणजे काही पर्सेंटमध्ये जरी असला तरी देखील त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा हा झालेला आहे। पण दुसऱ्या बाजूला ही गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे की मतदार हा या निवडणुकीमध्ये शांत होता, तो रिॲक्ट होत नव्हता। तो असा म्हणजे बहिणींचा जर एक प्रतिक्रिया सोडली तर बाकी मतदार हा शांत होता, शेतकरी शांत होता, तो अस्वस्थ होता। आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा असा मतदार शांत असतो आणि अस्वस्थ असतो, तेव्हा तेव्हा परिवर्तनाची भाषा त्या ठिकाणी घडते। हा आजवरचा अनुभव आहे, आणि हा अनुभव लक्षात घेता काही मतदारसंघामध्ये तरी हे परिवर्तन अनिवार्य आहे। जसं की मराठवाड्यातल्या अनेक मतदारसंघ